नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा हा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो किंवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठामध्ये आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. आपण निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्व गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे राजकीय पक्ष. मग असे का बरे म्हटले जाते? कारण राजकीय पक्ष हा जनतेच्या मागण्या आणि त्यांच्या अडचणी म्हणजे त्यांची गाऱ्हाणी ही शासनापर्यंत पोचविण्याचे कार्य करत असतात. शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या या कार्यक्रमाला पाठिंबा देत असतात. या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात आणि त्यामुळेच राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात. तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिल्या असतील. म्हणजे शाळेत किंवा आसपासच्या परिसरात तुम्हाला असं जाणवलं असेल की एखाद्या कार्याने किंवा एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन अनेक गट किंवा संस्था, संघटना ह्या कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करत आहेत. मग ते सार्वजनिक प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. पेपर वाचण्याची सवय असेलच आणि त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. तर त्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलनं, सार्वजनिक प्रश्न या संबंधीच्या चर्चा हे सुद्धा तुम्ही वाचत असता. मग याचाच अर्थ की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. म्हणजे पहा, आपण आपल्या आसपासच्या परिसरात पाहतो, बऱ्याचदा पेपरमध्ये वाचतो, एखाद्या सामाजिक प्रश्नावर प्रेरित होऊन म्हणजे झाडे जगवा किंवा सागराचे शुद्धीकरण, पाणी वाचवा असे कचऱ्याचं व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या समस्यांनी सार्वजनिक समस्या असतात आणि त्या सोडवण्यासाठी विविध गट किंवा संघटना ह्या एकत्र आलेल्या असतात. मग राजकीय पक्ष ह्या सुद्धा एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात. का बरं? कारण समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊन राजकीय पक्ष स्थापन करतात. म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात. कारण समाजातलेच लोक एकत्र येतात आणि राजकीय पक्ष स्थापन करतात. जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात. जनतेच्या ज्याही समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात.
मग तिथल्या समाजाची भूमिका, त्यांची विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात. म्हणूनच राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात. ज्याप्रमाणे विविध संघटना एखाद्या ध्येयाने प्रेरित झालेल्या असतात, त्याप्रमाणे राजकीय पक्ष हे जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याच्या आणि त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करून घेण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले असतात. मग आपल्याला राजकीय पक्ष म्हणजे काय या बाबतीत असं म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. मग हे जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि त्या पूर्ण करून घेणं हे कशासाठी असतं? सत्ता मिळवण्यासाठी. म्हणजे हा राजकीय पक्ष आपल्या सर्व मागण्या किंवा आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि त्या शासनापुढे मांडतो आणि आपल्या त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच हा पक्ष आपल्या हिताचा विचार करतो आणि निवडणुकीत आपण या पक्षाला मत द्यायचं आहे असं लोकांना समजतं. मग त्यामुळे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी, मग जर तुम्हाला सत्ता प्राप्त करायची असेल, जर त्या पक्षाला सत्ता प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल? लोकांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्या सोडवण्याचा किंवा निराकरण करण्याचा प्रयत्न त्या राजकीय पक्षाला करावा लागेल. म्हणून राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. मग राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. म्हणजे जनतेसाठी कामं करायची, जनतेची मनं जिंकून घ्यायची, नंतर निवडणुकीत उभे राहायचं, त्या जनतेचा पाठिंबा मिळवायचा आणि सत्ता स्थापन करायची. म्हणजे निवडणूक जिंकायची आणि सत्ता स्थापन करायची. मग अशा विचाराने प्रेरित झालेला लोकांचा गट म्हणजे काय? राजकीय पक्ष. मग या राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणे. पहा, आता इथं तुम्हाला पुढे राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत वेगवेगळी. सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे, शासन व जनता यांच्यातील दुवा. तर हे तुम्हाला संकल्पना चित्र स्पष्ट करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये लिहा. मग हे जे हेडिंग आहे प्रत्येक मुद्द्याचं ते तुम्हाला लिहावं लागेल. मग राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सत्ता मिळवणे. राजकीय पक्षाचा हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य असे काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप हे निकोप असावे. राजकीय पक्षाचा उद्देश मूळ हाच आहे की निवडणुकीच्या माध्यमातून आपलं लोकशाही शासन प्रस्थापित करणे. मग हे प्रस्थापित करताना सत्तेसाठी राजकीय पक्ष एकच नसतो, विविध प्रकारचे राजकीय पक्ष असतात, विविध राजकीय पक्ष असतात. मग हे राजकीय पक्ष सतत स्पर्धा करत असतात आणि अशी स्पर्धा करण्यात काहीही चूक नाही. म्हणजे स्पर्धा मग कशा प्रकारची होईल की जनतेचं मन जिंकण्यासाठी जनतेला योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे
आणि त्यांच्या अडचणी ह्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न करणे, यात जर चढाओढ लागली तर त्यात वावगं असं काहीच नाही. परंतु या स्पर्धेत जर हिंसाचार शिरला तर ते योग्य नव्हे. त्यामुळे अशी स्पर्धा करण्यात अयोग्य नाही, पण भीती किंवा हिंसाचार या दृष्टिकोनातून ही स्पर्धा नसावी. त्या स्पर्धेचे स्वरूप हे निकोप असावे. दुसरा मुद्दा आहे विचारसरणीचा आधार. राजकीय पक्ष स्थापन करताना समान विचारांनी प्रेरित झालेले लोक एकत्र येतात. मग प्रत्येक राजकीय पक्ष हा काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते आणि या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. प्रत्येकाचे विचार सारखे असतीलच असं नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांचे लोक आपला पक्ष प्रस्थापित करतात. पण एका राजकीय पक्षामध्ये समान विचाराने प्रेरित झालेले लोक असतात. प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःचं असं धोरण असतं, स्वतःचे विचार असतात आणि त्या विचारातून पक्षाची विचारसरणी तयार झालेली असते की आपण जनतेचे प्रश्न म्हणजे सार्वजनिक प्रश्न हे शासनासमोर कसे मांडायचे, कसे सोडवून घ्यायचे याची त्यांची भूमिका असते आणि त्या भूमिकेतून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते की हो हा पक्ष जो निर्णय घेत आहे तो योग्यच आहे असं ज्या लोकांना वाटतं ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात आणि असा पाठिंबा जो मिळतो लोकांचा त्याला काय म्हटलं जातं, त्या पक्षाचा जनाधार असे म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखी दिसते. त्यामुळे आता पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे थोडे अवघड झालेले आहे. असा प्रश्न येऊ शकतो, पक्षाचा जनाधार कशास म्हणतात? तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने लिहावं लागेल. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते आणि सत्ता मिळाली नाही तरीही कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. आपली विचारसरणी राजकीय पक्ष लोकांसमोर मांडतात की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही जनतेसाठी काय काय करू याची माहिती ते जनतेपर्यंत पोचवतात आणि सत्ता मिळाली की त्यांनी जे आश्वासन दिलेलं असतं, ज्या विचारसरणीने ते प्रेरित झालेले असतात त्यानुसार त्यांची कार्यपद्धती सुरू राहते आणि जरी सत्ता मिळाली नाही तरीही याच कार्यक्रमांच्या आधारे की आम्ही जे ठरवलं आहे ते तुमच्यासाठी कसं योग्य आहे हे जनतेला पटवून देण्यासाठी, लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हे राजकीय पक्ष आपल्या कार्यक्रमाद्वारे प्रयत्नशील राहतात की पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आमच्या कार्याचा प्रभाव जाणवावा आणि तुम्ही आम्हाला निवडून द्यावं. यासाठी हे राजकीय पक्ष कायम कार्यरत असतात. नंतर सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष हे सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.
निवडणुका होतात, लोक राजकीय पक्षांना मतं देतात आणि त्यामध्ये ज्या राजकीय पक्षाला सर्वात जास्त मते मिळालेली आहेत असा पक्ष काय करतो, आपलं राज्य म्हणजे आपली सत्ता प्रस्थापित करतो. आणि ज्या पक्षांना बहुमत मिळत नाहीत असे पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्यरत राहतात. शासन व जनता यांच्यामधील दुवा हे एक अजून राजकीय पक्षाचं ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. हा मुद्दा आपण पाठाच्या सुरुवातीलाच अभ्यासलेला आहे की राजकीय पक्ष हा शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे राजकीय पक्ष करत असतात आणि शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचाही प्रयत्न करत असतात. म्हणजे आम्ही जो विचार केलेला आहे, जे कार्यक्रम आखलेले आहेत, धोरण आखलेले आहेत, त्यांची अंमलबजावणी आम्हाला करायची आहे, तर त्याच्यासाठी सत्तेवर असलेल्या पक्षाचा पाठिंबा त्यांना मिळवायचा असतो आणि त्याच्यासाठी राजकीय पक्ष हे कार्यरत असतात. आता पहा, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो या मुद्द्यांवर की राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये सांगा. मग आता तुम्ही एवढं मोठं उत्तर लिहिणार आहात का? नाही. तर हे जे मुद्दे आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 मुद्दे तुम्हाला एकदम थोडक्यात लिहिता आले पाहिजेत. थोडक्यात त्यांचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. महत्त्वाचे 1-1, 2-2 ओळी त्या प्रत्येक मुद्द्यांबद्दल लिहिता आल्या पाहिजे. म्हणजे पक्षाची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षाचं मुख्य उद्दिष्ट असतं, म्हणजे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची विचारसरणी आणि धोरण असते, ठराविक धोरण असते. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा कार्यक्रम ठरवतो आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करत लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतो. हा तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा, निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो आणि अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतो. राजकीय पक्ष हा शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचा व जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने थोडक्यात तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. आज आपण इथेच थांबू. यानंतरचा पाठ आपण पुढे पाहू.